प्रकरण 5. व्यक्ती तितक्या अनुभूती. ऑडिओ क्लिप नंबर 5. सुरासुर भजत. आपले काही अभंग काकांना म्हणून दाखवावे म्हणून सुरेश शंकरराव देसाई 1972 साली गोकुळ अष्टमीच्या उत्सवाच्या निमित्ताने 14 ऑगस्टला हरिमंदिरात आला. त्यावेळी त्याचं वय अवघं 10 वर्षाचं होतं. बालवयात संगीताची त्याला विशेष आवड होती, परंतु शास्त्रशुद्ध संगीत शिकायला मिळत नव्हतं. उत्सवाला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा तो दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा व्हायचा आणि रात्र भजन संगीताने नाहून निघायची. त्या दिवशी रात्री सुप्रसिद्ध गायक पांगिरकर आपल्या सुकोमल स्वरात गीत गोपाळ आळवत होते. एका बाजूला खुर्चीवर बसून हरिकाका एकाग्र चित्ताने त्या गीतानंदाचा आस्वाद घेत होते. मधून दादही देत होते. इकडे सुरेश भान हरपून तन्मयतेने ऐकत होता, परंतु संगीताची अभिजात आवड त्याला स्वस्थ बसू देईना. बसल्या जागी त्याची बोटं चाळवली गेली. मिटल्या ओठांची त्याच्या नकळत हालचाल सुरू झाली. त्या धुंदीत तो पुढे सरकला आणि त्याने क्षणभर विसावलेल्या तबल्याचा ठेका धरला. जीव ओतून त्या कलेशी असलेलं आपलं नातं आजमावून पाहू लागला आणि बघता बघता तिच्याशी तादात्म्यही पावला. जाणकरांनी दाद देऊन त्याच्या या कलेचं कौतुकही केलं, तरीही आपल्या आनंदात तो बुडूनच गेला होता आणि हे सगळं हरिकाका दुरून शांतपणे बघत होते. दुसऱ्या दिवशी काकांनी सुरेशला जवळ बोलावून घेतलं. प्रेमाने त्याची सर्व चौकशी केली आणि म्हणाले, तबला शिक, त्यात तू चांगला प्रवीण होशील. तुझ्या वडिलांची परवानगी घेऊन शिकायला प्रारंभ कर. सुरेश त्यावेळी कर्नाटकातल्या पाच्छापूरसारख्या छोट्याशा गावी राहत असल्यामुळे त्याला ते काही शक्य झालं नाही, परंतु नंतर शिक्षणासाठी बेळगावला घर केल्यावर त्यांनी आपली संगीत शिक्षणाची इच्छा वडिलांच्या जवळ बोलून दाखवली. त्याचा तर त्याला पूर्णपणे विरोध होता. आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून त्याने हरिकाकांची रोज प्रार्थना करावी, त्यांनीच आपल्या पित्याला प्रेरणा द्यावी असं त्याला वाटायचं. त्या संधीची तो मनापासून वाट पाहत होता. शेवटी वडिलांची परवानगी मिळवण्यात त्याला यश आलं. श्री T.R. गुरव यांच्याकडे त्यांनी आपलं नाव नोंदवलं. त्याच्या गळ्यातून उमटणारे कोकिळ स्वर ऐकून त्याच्या संगीत गुरुजींनी त्याला संगीताचं शिक्षण द्यायलाच प्रारंभ केला. नंतर तबलावादनही तो शिकला आणि हळूहळू त्यांनी चांगलं कौशल्यही संपादन केलं. त्याच्या गुरुजींनी बेळगावच्या आर्ट सर्कलकडून आयोजित केलेल्या संगीत स्पर्धेत सुरेशचं नाव नोंदवलं. कोल्हापूर, मिरज, सांगली, पणजी इत्यादी अनेक ठिकाणाहून या स्पर्धेसाठी स्पर्धक आले होते. सुरेशने स्पर्धेला जाताना हरिकाकांचं स्मरण केलं, त्यांना मनोमन वंदन केलं आणि तो स्पर्धेत उतरला. स्पर्धेचा निकाल लागला तेव्हा त्याचा स्वतःच्या कानावर विश्वासच बसेना, कारण त्याचा पहिला नंबर आला होता. हरिकाकांची ही कृपा आपल्यावर अखंड राहावी असं त्याच्या मनाने घेतलं आणि त्यानंतर संधी मिळेल त्यावेळी त्यांच्या दर्शनाची, त्यांच्या सेवेची त्या मनाला ओढच लागली. पुढे हार्मोनियमच्या स्पर्धेतही त्यांनी भाग घ्यायचा ठरवलं, परंतु स्पर्धेच्या दिवशी सकाळी त्याला सपाटून ताप आला. स्पर्धा आपल्या हातची गेली म्हणून त्याला वाईट वाटलं. सद्गुरूंचा धावा सुरू केला. त्यात केव्हा गुंगी लागली हे मात्र कळलंच नाही. सायंकाळी उठल्यावर ताप कमी झालाय असं वाटलं आणि न राहून तो स्पर्धेच्या हॉलमध्ये पोचला. स्पर्धक बघून आपला आज काही निभाव लागणार नाही अशी त्याची खात्री झाली. त्याचवेळी काकांच्या शब्दांची आठवण झाली. आत्मविश्वास दुणावला. सांगितलेला राग वाजवायला सुरुवात केली. आपण काय वाजवतो आहोत याचं त्याला भानही नव्हतं. कलानंदात मन चिंब झालं होतं. डोळ्यांसमोर दिसत होती दूर खुर्चीवर बसून तल्लीनतेने ऐकणारी, भावसमाधी लागलेली हरिकाकांची प्रसन्न मूर्ती. त्यांच्या पहिल्या भेटीत त्या दिवशी बघितलेलीच आणि याही वेळेस सुरेशने प्रथम क्रमांकासाठी ठेवलेली ट्रॉफी मिळवली. पुढे सतत प्रावीण्य टिकवून 4 वर्ष ती परंपरा राखली. 4थ्या वर्षी फार थोड्या संगीतकारांना मिळणारं विशेष प्रमाणपत्रही त्याला लाभलं. संगीताबरोबर अभ्यासाकडेही तितकंच लक्ष द्यायला हवं असं काका सुरेशला
त्याच्या प्रत्येक भेटीत बजावत असत. त्यामुळे त्याची दुहेरी साधना सुरू झाली. शालांत परीक्षेच्या वेळी त्याने त्यांच्याकडून वेळा मागून घेतल्या आणि या परीक्षेत त्यांनी 80% गुण मिळवले. पुढील शिक्षणासंबंधी काकांचा विचार घेण्यासाठी सुरेश त्यांच्याकडे आला असताना त्यांनी त्याला विचारलं, इंजिनिअरिंग कॉलेजला जायचं आहे का? त्याने तर वडिलांच्या इच्छेनुसार डिप्लोमा कोर्सला जायचं ठरवलं होतं. काकांचा फक्त त्यासाठी होकाराचा आशीर्वाद हवा होता. परंतु त्यांना काही न विचारता त्यांनी त्याला प्रश्न विचारला होता. खरं तर त्याला मनातून संगीत घेऊन BA होण्याची इच्छा होती. तसं स्पष्ट सांगण्याची मात्र हिंमत नव्हती. काकांच्या प्रश्नाला मात्र त्याला आपल्या भवितव्याची जणू काही चाहूलच लागली. इंजिनिअरिंगला गेल्यानंतर अभ्यासाचा ताण आणि गायन, तबलावादन, पेटीवादन हे सगळं सुरेशला काही एका वेळी जमेना. त्याची धांदल उडायला लागली. तेव्हा त्यांनी काकांच्याकडे पुन्हा धाव घेतली. त्यावेळी त्याला अभ्यासाबरोबर फक्त तबल्याचं शिक्षण चालू ठेवायला त्यांनी सांगितलं. कोणत्याही कलेवर चित्त एकाग्रच व्हायला हवं. एक ना धड भाराभर चिंध्या असं व्हायला नको म्हणून बजावलं. एकविध कलाभक्तीचा पाठ त्याला मिळाला आणि बेळगावचे प्रसिद्ध तबला शिक्षक श्रीयुत नारायणराव चिक्कोडी यांच्याकडे त्यांनी काकांच्या सांगण्यावरून फक्त तबला शिकायला प्रारंभ केला. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पहिले 2-3 महिने प्राध्यापक काय शिकवतात याचा सुरेशला पत्ताच लागेना. त्यामुळे अभ्यासाकडे चित्त काही आकृष्ट होईना. वर्गात बसावंसही वाटेना. तेव्हाही तो काकांच्याकडे आला. त्याचा उतरलेला चेहरा बघून ते त्याला म्हणाले, अरे काळजी कशाला करतोस? आज जे तुला कळत नाही ते उद्या थोडं अधिक लक्ष दिलंस की कळायला लागेल. आणि परीक्षेत तुला नाही लिहिता आलं तर मीच लिहितो असं समज आणि लिहायला लाग. काकांच्या या बोलण्याने सुरेशला धीर आला. त्याचा हरवलेला आत्मविश्वास त्याला गवसला. मोकळ्या मनाने तो तिथून परतला. तिथून परतण्यापूर्वी त्याचा आत्मविश्वास दृढ व्हावा म्हणून काकांनी त्याला एक नियम दिला. दर गुरुवारी सकाळी 6:45 वाजता दक्षिणेकडे तोंड करून हरये नमः असं 16 वेळा म्हणायचं आणि अभ्यासाला बसायचं. काकांनी दिलेल्या त्या अतिसोप्या नाममंत्राने, त्याच्या नियमित जपाने त्याचं मनोधैर्य वाढत जाऊन परीक्षेत त्याला भरघोस यश मिळालं. कृपेच्या पंखाखाली हरिकाकांच्या कृपाछायेत जो येतो तो त्यांचाच होऊन जातो. त्याची ते सदैव काळजी वाहतात. त्याच्या संकटकाळी आपण होऊन धावून जातात. त्याला मार्ग दाखवून त्याची चिंता दूर करतात. सुरेशनेही याचा अनुभव अनेक वार घेतलेला आहे. सुरेशचा मोठा भाऊ श्रीकांत BScचा अभ्यासक्रम पूर्ण करीत होता. घरी वडील एकटेच कमावते असल्यामुळे त्यांनी लवकर शिकून लवकर नोकरी मिळावी असं त्याच्या आईवडिलांना नेहमीच वाटत असे. भविष्याची गोड स्वप्न बघत असताना थोड्याच कालावधीत त्यांच्या लक्षात आलं की आपला हा मुलगा बिघडला आहे. त्याचं चित्त अभ्यासात उरलेलंच नाही आहे. त्यामुळे त्यांना मोठी चिंता वाटायला लागली. आई, वडील, सुरेश या सर्वांनी त्याला काकांच्याकडे घेऊन येण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु तो त्यांच्याकडे जायला घाबरत असावा. त्यामुळे सारखी हुलकावणी देत होता. मुळातली गोड गळ्याची भजनं गायची त्याची आवडही पार मावळली होती. भजनातनं तर तो उठूनच जायचा. अशा वेळी काय करावं हे काही सुचेना. त्याची परीक्षा तर जवळ येऊन ठेपली होती. एक दिवस हरिकाका आपणहूनच सुरेशकडे आले होते. त्यांनी सर्वांची असतेने चौकशी केली. श्रीकांतच्या परीक्षेसाठी वेळाही देऊन गेले. श्रीकांतची घरातली वागणूक काहीही बदलली नाही. मात्र जो पूर्वी परीक्षेचं नाव काढू द्यायलाही तयार नव्हता तो आपणहून अभ्यासाला लागला. परीक्षा देऊन BSc उत्तीर्ण झाला. त्यामुळे ती एकतरी चिंता मिटली. परंतु पुढे काय हा यक्ष प्रश्न त्या कुटुंबासमोर होताच. त्याच्या नोकरीचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. सुरेश रोज रात्री भजनात रंगून जायचा. त्याची गानसमाधी उतरली की हात जोडून म्हणायचा, काका माझ्या भावासाठी धावून आलात तसं आत्ताही त्याच्या नोकरीचा मार्ग दाखवा आणि आई वडिलांना काळजीतून सोडवा. एकदा तो काकांच्याकडे गेला असताना त्यांनी त्याच्या भावाच्या नोकरीची चौकशी केली आणि पुढे दरवेळी भेट झाली की ते त्या संबंधित विचारत असत. बेळगावात काका असताना
श्री कृष्णप्पा विचारे यांच्याकडे अखंड नामस्मरणाचा सोहळा चालू होता. सुरेशने त्यात आनंदाने सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे श्रीकांतही एक दिवस येऊन तिथल्या भजनात आपली हजेरी लावून गेला. एक दिवस नित्याप्रमाणे सुरेशने भजनाहून परतताना काकांचं दर्शन घेऊन जाण्याची परवानगी विचारली, कारण त्या दिवशी भजनात खूपच रंग भरला होता. रात्र केव्हा सरली हे कुणाच्याही ध्यानीच आलं नाही. काकांसह सारेच त्या आनंदात हरवून गेले. काका म्हणाले, तुझ्या भावाला नोकरी लागली का रे? सुरेशने नाही म्हणतात उद्याचं वृत्तपत्र बघून अर्ज करा असं म्हणाले. सुरेशला त्यावेळी नक्की काय ते काही कळलंच नाही आणि दुसऱ्या दिवशी एका कानडी वृत्तपत्रात नोकरीसंबंधी जाहिरात बघितली. तेव्हा त्याला काकांच्या बोलण्याचा उलगडा झाला. त्यांनी त्या जाहिरातीनुसार भावाला पोस्ट खात्यातील नोकरीसाठी अर्ज करायला लावला. त्याआधी दुसऱ्या एका जागेसाठीही अर्ज केला होता आणि पुढे गंमत अशी झाली की दोन्ही ठिकाणच्या मुलाखतीचं बोलणं न आलं तेव्हा त्यांना संभ्रम पडला. त्यावेळीही काकांनी सांगितलं की एक वेळ पोस्टातल्या नोकरीचा प्रयत्न करा, न मिळाली तर पुढे दिल्लीच्या नोकरीचा विचार करता येईल. त्याप्रमाणे श्रीकांतने पुढे पोस्टातली नोकरी स्वीकारली. त्याला म्हैसूरला प्रशिक्षणही घ्यायला मिळालं. श्रीधर देवराव देशपांडे हा सुरेशचा मामेभाऊ. अभ्यासात यथातथाच. शालांत परीक्षेत तो यश मिळवेल अशी कोणालाही खात्री नव्हती. परीक्षेपूर्वी तो काकांच्याकडे आला असताना त्याने काकांना परीक्षेसाठी शुभवेळा मागितल्या. काका त्याच्यावर कडाडले. अभ्यास करणार असशील तर वेळा देतो असंही ते म्हणाले. त्यांनी तसं कबूल केल्यानंतरच त्याला आशीर्वाद आणि वेळा मिळाल्या. अत्यंत सामान्य असलेल्या श्रीधरकडून कोणालाही यशाची खात्री नसतानाही त्यांनी ते प्राप्त करून सर्वांनाच गोड धक्का दिला आणि तो पुढे कॉलेजातही गेला. कॉलेजच्या काळात एक दिवस त्यांनी आपण मुंबईच्या एका रुग्णालयात कंपाऊंडर म्हणून काम करण्यासाठी जात आहोत असं सांगितलं. सर्वांना तर आश्चर्यच वाटलं, परंतु त्यांनी मनाचा पक्का निर्धार केला. काकांच्याकडे येऊन तिकडं जाण्याची वेळही येऊन गेला. तिथे गेल्यावर त्याला कळलं की जे SSC उत्तीर्ण आहेत अशा 40 कंपाऊंडरांना इराकला पाठवणार आहेत. त्यांनी आपली इराकला जाण्याची इच्छा तिथल्या डॉक्टरांना बोलून दाखवली. त्याप्रमाणे त्यांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्यावेळी मात्र तो चरकला, कारण त्याला नुकतीच कावीळ झालेली होती आणि आता आपण काही जाऊ शकणार नाही याची बोच त्याच्या मनाला लागली होती. त्याला काकांची आठवण झाली. त्याने त्यांची करुणा वाकली. आपली इच्छा तर तीव्र, मग मनातच त्यांच्याजवळ त्यांनी बोलून दाखवली. योगायोगाने नंतर तो वैद्यकीय तपासणीच्या कसोटीतूनही पार पडला. इराकला जाण्यापूर्वी काकांच्या दर्शनाला आला तेव्हा काका त्याच्यावर प्रथम रागावले, परंतु त्यांचा राग हाही कृपाच आहे असं मानून तो पुन्हा त्यांच्याकडे गेला. तेव्हा त्यांनी त्याला जवळ बोलावलं, त्याला प्रेमाने आशीर्वाद दिला. इराकमध्ये गेल्यानंतरही श्रीधरला काकांची सदैव आठवण होते. त्याची तशी नेहमी पत्रही येतात. श्री माधवराव बागल यांच्या स्नुषा सौ कमलताई दौलतराव बागल. 22-23 वर्षांपूर्वी कोल्हापुरात त्यांची आणि हरिकाकांची गाठ पडली. त्यांच्या माहेरच्या नागेश्वर कुटुंबाची काकांवर नितांत श्रद्धा. त्यांची आई भाऊबीजेला काकांना ओवाळीत असत. त्या सर्वांचे काकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे कमलाताईंना नेहमीच काकांना भेटावंसं वाटतं. विशेष म्हणजे ज्यावेळी त्यांची ही इच्छा तीव्र असायची त्यावेळी काकांची आणि त्यांची हमखास भेट व्हायची. त्याबाबत काका त्यांना एकदा म्हणाले, माझ्या येण्याचा फोन तुला कोणीही न सांगता लागतोच, त्यामुळे पुन्हा तू येशीलच. त्यांच्या यजमानांची म्हणजे श्री बागल यांची औरंगाबादला बदली झाली तेव्हा त्या आपल्या 2 मुलांसह तिकडे औरंगाबादला निघाल्या. सोबत एक सुटकेस, त्यात 1 दिवसापुरतेचे कपडे आणि काकांचा एक फ्रेम केलेला फोटो होता. शिरूर सोडल्यावर त्यांच्या STला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामुळे STची बरीच मोडतोड झाली. बस जी कलंडली ती सरळ पुलावरून नदीत कोसळली.
लोक तर जीवाच्या आकांताने ओरडायला लागले. काही लोकांची शुद्ध हरपली. कमलाबाई सुद्धा एवढ्या घाबरल्या की त्यांना आपली छोटी मुलगीच दिसेना. त्यांनी समोर बघितलं तर तिला खिडकीतून वर उचलून कोणीतरी सुरक्षित जागी नेत आहेत. मुलाला शोधलं तर त्याच्या नाका तोंडात पाणी गेलं असल्यामुळे त्याचा जीव गुदमरला होता. त्यांनी डोळे मिटले आणि परमेश्वराचा धावा सुरू केला. मुलालाही कोणीतरी नॉर्मलवर आणलं होतं. त्यांचा जीव आत्ता भांड्यात पडला. दूर फेकली गेलेली सुटकेस बघतात तो काचेच्या फ्रेमचा काकांचा फोटो मात्र सुरक्षितच होता. प्रेमाची ऊब खरी ऊब. कानपूरला असलेले नी साठे एकदा कोल्हापुरात हरिकाका असताना त्यांच्याकडे गेले. आपल्याकडे येण्यासंबंधी त्यांनी काकांना खूप आग्रह केला. काकांनी त्यांच्या कारखान्याला भेट दिल्यास त्यांची भरभराट होईल अशी त्यांची श्रद्धा होती. त्यांची विशेष तळमळ पाहून काकांनी त्यांना होकार भरला. तो एका अटीवर की तिथे 5-6 लोकांशिवाय अधिक गर्दी होऊ द्यायची नाही. त्यांनी काकांची अट मान्य केली आणि त्यांचा निरोप घेतला. साठे घरी परतले त्यावेळी रात्रीचे 10 वाजून गेले होते आणि काका तर सकाळी 7लाच येणार होते. तेव्हा जवळच्या एका मित्राने, बाळासाहेब भूमकर यांनी त्यांना आपली गाडी घेऊन काकांना कारखान्यात आणण्याचं कबूल केलं. साठे आपल्या या मित्राजवळ बोलले की एवढा सत्पुरुष आपल्याकडे येतोय, एखादी शाल अर्पण करावी म्हटलं तर आता दुकानंही बंद झाली आहे, त्यामुळे तेही शक्य नाही. माझी ही इच्छा मनातच राहून जाणार. दुसऱ्या दिवशी दिलेल्या वेळेला हरिकाका कारखान्यात हजर झाले. त्यांच्या सांगण्यानुसारच 5-6 माणसं फक्त जमली होती. काकांना हार फुलं अर्पण करून त्यांच्यापुढे पेढ्यांचा पुडा ठेवला. तेव्हा त्यांनी त्यातली 2 पेढे काढून घेतले आणि बाकीचा पुडा कारखान्यात पाठवून दिला. पेढे लोकांना वाटून द्यायला सांगितले. कारखान्याची पाहणी होऊस तर 1-1.5 तास उलटला. काकांच्या आगमनाची वार्ता कशी कोणास माहिती, लोकांना मिळालीच. 500-600 लोक दर्शनासाठी कारखान्यात येऊन गेले. काका त्यातील प्रत्येकाला जवळ ठेवून घेतलेल्या 2 पेढ्यातून थोडा थोडा प्रसाद देत असत. विशेष म्हणजे शेवटी ते 2 पेढेही शिल्लक उरले. काका परततेवेळी भूमकरांना म्हणाले, प्रेम कसं निरागस असावं. आमच्यासारख्यांना शाल देऊन ती नुसती अंगाला टोचणार, त्याचा काय बरं उपयोग. निरागस प्रेमाची ऊब हीच खरी ऊब आहे. काकांच्या या अनपेक्षित उद्गारांनी आश्चर्यचकित होऊन भूमकर आणि साठे यांनी फक्त एकमेकांच्याकडे पाहिलं. आत्माराम रामात गुंग. असेच एकदा मुंबईहून चित्रकलेच्या कामातून रजा घेऊन श्रीयुत मधुराज उपळेकर कोल्हापुरात आले असताना त्यांचे मित्र राजाराम पाटील यांची गाठ पडली. त्यांच्याकडे भजन आहे असं कळताच उपळेकरांना भजनाची विशेष आवड असल्यामुळे त्यांनी आपल्या मित्राकडे जायचं ठरवलं. रात्री राजाराम पाटील यांचं घर भजनाच्या सुरांनी आणि आलेल्या माणसांनी फुलून गेलं होतं. बाहेरपर्यंत माणसं ओसंडत होती. त्यामुळे उपळेकरांनी दारातच उभं राहून भजन ऐकायचं ठरवलं. भजनाचा पहिला भर ओसरताच त्यांनी आत डोकावून बघितलं. 20-22 फूट अंतरावर भजनात समाधी पावलेल्या एका सत्पुरुषाकडे बघून, त्याच्या त्या तेजपुंज चेहऱ्याकडे बघून दृष्टी बराच वेळ तिथेच स्थिरावली. बाहेर डोकावून चौकशी केली तेव्हा ते हरिकाका आहेत म्हणून त्यांना समजलं आणि नकळतच उपळेकरांनी त्यांना वंदन केलं. एवढ्यात काकांनी हाताने इशारा करून उपळेकरांना आत बोलवलं. प्रथम त्यांना वाटलं आपल्या मित्रालाच बोलवलं आहे, परंतु पुन्हा हरिकाकांनी तिकडे गेलेल्या मित्राला सांगून त्यांना बोलावून घेतलं. पुढ्यातील ताटातला मिठाई फळांचा प्रसाद त्यांच्यापुढे सारला. संकोचाने उपळेकर जेव्हा तो घेईनात त्यावेळी ताटातील मिठाई स्वतःच्या हाताने त्यांच्या तोंडात घातली. त्यामुळे ते अगदी भारावून गेले. जमलेले सारे लोक शांततेतच हे सारं बघत होते. काका म्हणाले, भजन ऐकायचं आहे का? उपळेकरांनी होकार भरताच काकांच्या इशाऱ्यासरशी भजन सुरू झालं. हळूहळू उपळेकरांना जगाचा आणि स्वतःचाही विसर पडला.
त्या परब्रह्माच्या प्रकाश रूपात जणू नाद, गंध आणि अमृत भरून उरलं होतं. भजनातल्या सुरांनी जेव्हा विसावा घेतला तेव्हा उपळेकरांची भावसमाधी भंग पावली. त्यावेळी जमलेल्या मंडळींना काका म्हणाले, आत्माराम असा श्रीरामात गुंगला पाहिजे. उपळेकर उशाळले. हरिकाकांनी एक विडी शिलगावली आणि उपळेकरांना म्हणाले, मार झुरका. ते कचरत नाही म्हणायला लागले. काका, मी खरंच विडी ओढत नाही, तर आता कशी ओढू? अरे आजवर ओढत नसलास तरी ओढ, असं काकांनी सांगताच त्यांच्या शब्दाचा मान राखण्यासाठी उपळेकर विडी ओढायला लागले. त्यांना ती खच्चून ओढायला काकांनी बजावलं. त्यांनी तसं करताच सवय नसल्यामुळे त्यांना ठसका लागला. डोळे पाण्याने डबडबले. उपळेकरांच्या पाठीवरून हात फिरवून काकांनी त्यांना आशीर्वाद दिला. आता तुझी चूल यापुढे कधीही विझणार नाही. काकांच्या या उद्गाराचं त्यांना फार मोठं नवल वाटलं, कारण घरात कोण गृहिणी नसल्यामुळे गेले कित्येक दिवस त्यांच्या घरी चूल पेटलीच नव्हती. त्यांच्या खाण्याचे हाल होत होते. हरिकाकांच्या आशीर्वादाने काय किमया केली कोणास ठाऊक. उपळेकर घरी आल्यावर लवकरच त्यांचे एक चुलत बंधू सपत्नीक त्यांच्या घरी राहायला आल्यामुळे त्यांची चूल पुढे कधी विझलीच नाही, कारण ते त्यांच्याकडे कायमचेच राहण्यासाठी आले होते. त्यांच्या खाण्याचे हाल आता संपुष्टात आले. हरिकाकांच्या दर्शनासाठी उपळेकर नेहमीच आसुसलेले असल्यामुळे ते संधी मिळेल त्यावेळी आपली भेटीची तृष्णा भागवून घेत असत. एकदा त्यांच्या भेटीला गेले असताना काका त्यांना म्हणाले, तुझ्या हातून चित्रकला क्षेत्रात चांगलं काम होणार आहे. उपळेकरांमधला चित्रकार खऱ्या अर्थाने सुखावला. जातीच्या चित्रकाराला यापेक्षा आणखीन काय हवं असतं. काकांच्या आशीर्वादाने त्यांनी सांगितल्यानुसार ईश्वराचं अखंड नामस्मरण चालू ठेवण्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरील चित्र, अनेक राष्ट्रपुरुषांची, देशभक्तांची चित्र त्यांच्या हातून तयार झाली. तू माझी माऊली. बेळगावच्या सोमनाथ इराण्णा सुनगार यांच्या पत्नीला क्षयरोगाने पछाडलं होतं. एक्सरे काढून झाल्यावर या टीबीची अवस्था बरीच पुढे सरकल्याचं ध्यानी आलं. त्यामुळे सर्वजण घाबरून गेले. वैद्यकीय इलाज सुरू झाले, परंतु गुण काही येईना. त्रास मात्र वाढतच चालला. हरिकाका नेहमीप्रमाणे बेळगावात आले होते. सोमनाथ त्यांचा शिष्य असल्यामुळे ते त्यांच्या घरी गेले. तेव्हा सोमनाथाच्या आईने आपल्या सुनेचा आजार सांगून तिच्यावर कृपा करावी म्हणून काकांना विनवणी केली. काकांनी त्या माऊलीच्या सुनेला जवळ बोलावून घेतलं आणि तिला म्हणाले, तुला टीबी झालाय का? प्रथम टीबी असं मुखाने अनेक वार उच्चार करून नंतर बीटी असा उच्चार होत असताना काका म्हणाले, कुठं झालाय तुला टीबी? तू तर माझी बेटी आहेस, मग तुला कशाला होईल टीबी? तुला तर आता मुलगा होणार आहे. आणि सोमनाथाच्या पत्नीच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली. तर रोगाचं नावही उरलं नाही. काकांच्या सांगण्यावरून त्या दाम्पत्याला पुत्रसुखाचाही लाभ झाला आणि आज तागायत त्या बाईंची प्रकृती उत्तम आहे. एकदा हे सोमनाथ प्रवासात असताना त्यांच्या पाठीत एकदम कळ आल्याचं जाणवलं. कोणीतरी पाठीमागून येऊन पाठीत भाला खुपसावा अशा असह्य वेदना सुरू झाल्या. या भक्ताच्या तोंडी अखंड गुरुनाम असल्यामुळे काका असं म्हणून तो कळवळून ओरडला. तेव्हा त्यांना असं जाणवलं की आपल्या पाठीतून एक हात काहीतरी आपल्याला बोचणारी वस्तू काढून घेत आहे. नंतर आपल्या पाठीवरून हात फिरवत आहे. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांच्या पाठीतनं उठणारी जीवघेणी कळ थांबली. वेदना कमी झाल्या. सद्गुरू कृपेची प्रचिती आली आणि त्यांची काया मोहरून गेली. जगात सत्पुरुष असतात का हो? बेळगावचे श्रीयुत अर्जुन बंडोपंत शिंत्रे हे एकदा मोठ्या अडचणीत सापडले. चिंतेचा परिणाम देहावर होऊन प्रकृतीने साथ सोडली. संकटात सापडलेल्या शिंत्रे यांची अनेकांनी वरवर सहानुभूती दाखवून दिशाभूल केली. अंगारे, धुपारे, गंडे, तोडगे यांचा मार्ग त्यांना दाखवला. बिचारे शिंत्रे सगळ्या बाजूनी त्रस्त असल्यामुळे जे कोणी काय सांगतील तो उपाय करून बघायचे.
खिशात मात्र 50 पैसेही नसायचे आणि गंड्या तोडग्यांच्या इलाजासाठी मात्र एक एक वेळा 50-50 लिंब लागायची. शेवटी वैतागून जाऊन शिंत्र्यांनी नरसोबाच्या वाडीची वारी सुरू केली. तिथे त्यांनी एक पुस्तक खरेदी केलं. खऱ्या अर्थाने देव कसा भेटतो या नावाच्या पुस्तकातून त्यांनी नाथपंथीय सत्पुरुषांची चरित्र वाचली. सिद्धी म्हणजे काय ते शोधण्याचा त्यांनी बराच प्रयत्न केला, परंतु धड काहीच त्यांच्या हाती लागेना. त्यामुळे त्यालाही ते कंटाळले. श्री परशुराम गंगवळकर नावाच्या सत्पुरुषांशी त्यांची नेहमीच आध्यात्मिक विचारांवर चर्चा होत असे. त्यांनी शिंत्रे यांना पुष्कळ दिलासा दिला. एकदा त्यांनी विचारलं, सत्पुरुष खरोखर असतात का हो जगात? कारण लिंबू, नारळ, गंडे, तोडगे करून या अंध आणि श्रद्धाळू वृत्तीचा मला आता वीट आला आहे. त्यावरचा माझा विश्वासच उडालेला आहे. गंगवळकरांनी त्यांना हत्तरगीच्या हरिकाकांना भेटायला सांगितलं. त्याप्रमाणे शिंत्रे हरिकाकांच्या दर्शनाला गेले. जाताना बरोबर पेढे, संत्री, द्राक्ष घेऊन गेले. त्यांच्या मुलांनी त्यातलं एक संत्र काढून घेतलं. द्राक्ष आंबट तर नाहीत ना, म्हणून त्यांनी ती शबरीसारखी चाखूनही पाहिली. हरिकाकांच्याकडे शिंत्रे पोचतात तो ते पत्त्यात रंगलेले. तिरकट, चौकट हे शब्द ऐकून आणि त्यांची एकंदरच पत्त्यात रमलेली वृत्ती बघून शिंत्रे यांना वाटलं, आपण उगीचच इथे आलो. हा कसला आलाय सत्पुरुष, असं मनाशी म्हणून त्यांनी काकांना मनातल्या मनात बऱ्याच शिव्याही दिल्या. काकांसाठी आणलेला हार शिंत्रे काढू लागताच काका गरजले, मग कशाला हार हवा? मी तर भोंदू, जुगारी वगैरे वगैरे वगैरे. हार घाल तुझ्या बापाला. मुलगा एक हटवारी तर बाप 7 हटवारी. शिंत्र्यांनी पेढे, संत्री, द्राक्ष पुढं ठेवली तर ह्यातलं एक संत्र कुठं आहे आणि हा द्राक्षांचा पुडा फुटलेला कसा, असं त्यांनी विचारलं. हरिकाकांच्या या अगाध अंतर्ज्ञानापुढे शिंत्रे आता मात्र नतमस्तक झाले. नाथवंशस्थांशी हितगुज. पैठणचे नाथवंशस्थ श्री नरहरिबुवा जहागीरदार यांची आणि पूज्य हरिकाकांची दिनांक 2 जून 1984 रोजी योगायोगानेच पैठणला देवांच्या वाड्यात भेट झाली. त्यावेळी त्यांनी नाथवंश परंपरेबद्दल बरेच प्रश्न विचारले. त्यात एकनाथांच्या विश्वामित्र गोत्राबद्दल जेव्हा प्रश्न निघाला त्यावेळी काकांना आपल्या परंपरेचा आणि नाथांच्या परंपरेचा धागा कुठेतरी जवळचा आहे असं जाणवत होतं. नाथ महाराज विश्वामित्र गोत्री. सर्वानुभूती भगवद्भाव म्हणजेच विश्वात्मक भाव जो नाथांनी बाळगला, आयुष्यभर अनुसरला, पाळला, त्या अर्थाने ते खरे विश्वामित्रच होते. त्यांची भूमिका, येथून पाहे तेथवरी, तव तव अवघा दिसे हरी, आता जाऊनी कोठे राहू, जिकडे पाहे तिकडे हरी, गिरी कपारी कंदरी, जिकडे पाहे तिकडे हरी, एक बैसला निरंजनी, जनार्दन जनीवनी, येथून पाहे तेथवरी, तव तव अवघा दिसे हरी. या त्यांच्या भूमिकेला जाणून घेतलं आणि त्यांच्या आणि हरिकाकांच्या भूमिकेत पर्यायाने त्यांच्या परंपरेत असलेलं साधर्म्य लक्षात येतं. काकांना जेव्हा नरहरी बुवांनी हा अभंग म्हणून दाखवला तेव्हा त्यांच्या अंतर्यामी उसळलेल्या आनंद लहरी खूण पटल्याची साक्ष देत होत्या. नाथांचे नातू संत श्रेष्ठ कवी मुक्तेश्वर यांनी आपल्या आजोबांचं वर्णन करणाऱ्या एका आरतीच्या शेवटच्या चरणातही म्हटलेलं आहे की भगवत भावे करुणी सकळांसी मैत्री, म्हणून जन्म विश्वामित्रांच्या गोत्री. त्यांनी दिलेल्या या साक्षीने काका तर अधिकच सुखावले. नाथांची जन नोहे अवघाची जनार्दन ही दृष्टी आपल्या दृष्टीत सामावल्याच्या आनंदाने ते उद्गारले, मी आजवर ज्या शोधात होतो ते आज मला मिळालं. हसरं छायाचित्र. पंढरपूरचे प्रसिद्ध छायाचित्रकार श्रीयुत मधुकर टोमके यांनी 1972 साली हिरलगाच्या दत्त जयंती उत्सवाचा एक आगळा आनंद लुटलाय. तो असा, पूज्य काकांच्या पद्मासन घातलेल्या, अंगात शर्ट नसलेल्या अशा एका हसऱ्या छायाचित्राचं मी माझ्या पंढरपूरच्या स्टुडिओत फिनिशिंग करीत एकटाच बसलेलो होतो.
काकांचं ते छायाचित्र हसरं असल्यामुळे पूर्ण समाधानात माझ्या हातातला ब्रश त्यावरून फिरत होता. मला क्षणभर भासायचं की काका त्या छायाचित्रातून माझ्याकडेच पाहून हसतायत. त्यांचं ते तसं मला भासणारं हसणं पाहून माझंही हसू अनिवार्य व्हायचं. अंतरंगात आनंदाच्या लाटा उसळून यायच्या. अशा या आनंदाच्या परमोच्च पातळीवर असताना माझं काम मी पूर्ण केलं. ते छायाचित्र नजरेआड केलं आणि मोठा दीर्घ श्वास घेऊन सोडून आनंदाचा आवंढा गेला. भानावर आल्यावर त्या छायाचित्राकडे पाहून मनाशीच पुटपुटलो, काका हसताय होय, हसा बापडे. दुसऱ्या दिवशी हरगल्ल्याच्या दत्त जयंती उत्सवाला जाऊन काकांना ते छायाचित्र मी दाखवलं. या उत्सवासाठी मी ते खास तयार केलं होतं. काकांना, तिथे जमलेल्या मंडळींना दाखवण्यासाठीच मुद्दाम मी आलो होतो. काका म्हणाले, तुला मी छायाचित्रात दिसलो काय? अरे छायाचित्र नेहमी हृदयात असावं लागतं. मला ते काकांचं छायाचित्रातलं कालचं हसणं, तो संपूर्ण प्रसंग, ते दृश्य आठवून क्षणभर हरवल्यासारखंच झालं. स्वतःच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या हास्याच्या रेषा मी लपवू शकलोच नाही. आणि मी काकांना म्हणालो, आपण नुसते दिसत नाही तर आपण हसतानाही दिसता. आणि काकांनी असं काही स्मित केलं की मी त्याच्यात विरूनच गेलो. इथेच आपण आपलं प्रकरण 5 व्यक्ती तितक्या अनुभूती हे पूर्ण करणार आहोत. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.